विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा गंगापूर परिसरातील प्लॉट विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जळगाव येथील एका व्यावसायिकाची 22,57,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर याला पोलिसांनी अटक केली आहे। अधिक माहिती गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली। भालचंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भालचंद्र चौधरी यांची ध्रुवनगर परिसरातील सर्वे नंबर 23 येथील 180 चौरस मीटरच्या प्लॉटवरून फसवणूक झालेली। एकूण त्यांची फसवणूक 22 लाख रुपयाची फसवणूक झालेली। इसम नामे राजू उर्फ प्रशांत बडगुजर व त्याचे साथीदार यांनी त्यांची फसवणूक केलेली। प्लॉट देण्याच्या आमिषाने त्यांनी बनावट बोगस इसम उभा करून ही खरेदी केलेली आहे। त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। चिटिंग फोर्जरीचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास API निखिल पवार हे करत आहे। राजू बडगुजर यास काल रात्री म्हणजे आज रात्री ताब्यात घेतलं होतं आणि त्यास या गुन्ह्यात अटक केली आहे। आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरिता हजर केली जाणार आहे। प्रशांत बडगुजर याच्या विरोधात आडगाव पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल होता। तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सुद्धा सेम प्रकारची जमिनीची फसवणूक, प्लॉटची फसवणूक, बंगल्याची फसवणूक अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे। आणि बडगुजर याने असं तपासामध्ये निष्पन्न बी होत आहे की त्याने या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, लोकांची फसवणूक केलेली आहे। आणि सदरचा जो दस्तऐवज त्याने लिहून दिला हा सब रजिस्ट्रारसमोर लिहून दिलेला आहे। त्याची रितसर भरणाई झालेली आहे। बोगस बनावट जो व्यक्ती बनावट जो उभा केला तो व्यक्ती कॉमन मॅन आहे, त्याला काहीच माहिती नव्हती या प्रकरणाबाबत। त्याच्याकडे सुद्धा चौकशी चालू आहे। अशा प्रकारे गुन्हा रजिस्टर झालेला आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे। नाशिककरांना आव्हान आहे की अशा प्रकारे जे बोगस खरेदी खत केले जातात, बनावट इसम उभा करून असे प्रकारचे जमिनीचे, प्लॉटचे, बंगल्याचे व्यवहार केले जातात, त्यापासून थोडी सावधानता बाळगा आणि कागदपत्र पाहून खरेदीदार, खरेदी देणार घेणार ही व्यक्तीची ओळख पटूनच अशा प्रकारची खरेदी करा आणि त्या फसवणूक होऊ शकते। तसेच तक्रारदार यांनी देखील माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली। प्रशांत बडगुजर उर्फ राजू यांना आपण 2023मध्ये प्लॉट घेतो म्हणून पैसे दिलं। वेळोवेळी पैसे दिल्यावर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला प्लॉट देतो। प्लॉट देताना वेळोवेळी जळगाव आले, कल्याणला आले, विनंती केली पैशाची। आपण त्यांच्यातून अगोदर 2 प्रॉपर्टी घेतल्या असल्यामुळे आपण त्यांचा पूर्ण भरोसा ठेवला। मग 2024मध्ये मी प्लॉट खरेदी करून देतो। प्लॉट मालकाला भेटवलं सुद्धा आणि काही नाही केलं। त्यांच्या अकाउंटला स्वतः त्यांच्या मिसेसच्या अकाउंटला, पायल बडगुजरच्या अकाउंटला सुद्धा पैसे टाकलेले आहे। आणि प्लॉट आम्हाला नंतर माहिती कळली तर प्लॉट हा खोटा निघाला। जो ओनर आहे वैजनाथ त्यांच्याऐवजी रतन ससाने म्हणून मालक यांनी उभा केला। सर्व हेतू पुरस्कार प्रशांत बडगुजर यांनीच केलेलं आहे। आणि जर आम्ही लोक कल्याण जळगावून येऊन इथं इन्व्हेस्टमेंट केली आणि असं फसवणूक झाली तर आमच्यासारख्या लोकांनी जायचं कुठं? मग नाशिकचं नाव याच्यामुळे आपलं शहराचं नाव बदनाम होत आहे। किती लाखांची तुमची फसवणूक झाली आहे? माझी 24 लाखांची फसवणूक झाली। पैसे कसे दिले आपण त्यांना? पैसे व्हाईट दिले, प्रशांत बडगुजर यांच्या अकाउंटला दिले, रतन ससाने यांच्या अकाउंटला दिलेले। रजिस्टर ऑफिसमध्ये लिगल रजिस्टर केलं, तिथं बायोमेट्रिकने अंगठा पण चेक केला नसेल तर हे रजिस्ट्रार पण अशा याला गुन्ह्याला आळा का घालतात, मदत का करतात? किती नंबर? 1 नंबर। आणि कोटक बँकेत RTGS केलं तर अकाउंट ओपन कसे झाले? मेन मूळ मालक आला नाही तर अकाउंट ओपन कसे झाले? संशयित आरोपी जे आहेत त्यांची ओळख कशी काय? ओळख त्यांनी मला कॉलेज रोडला फ्लॅट वगैरे दिला, त्यांनी व्यवहार वेळेवर पूर्ण केले, माझ्या अगोदर भरोसा जिंकला त्यांनी आणि नंतर त्यांनी असं केलं। आणि नंतर माहिती मिळाली तर असे खूप काही लोकांना त्यांनी फसवून ठेवलेलं नाशिक शहरात। याच्यामुळे माझे मित्रमंडळी पण इन्व्हेस्टमेंट करणार होती, सर्व घाबरायला लागले की बाबा नाशिकपासून लांब राहा।
याच्याने आपल्या शहराचं नाव खराब होत आहे. ज्यांची या व्यक्तीने जी फसवणूक केली ते तुमच्या काही संपर्कात आले का? नाही, कोणी नाही. हा एकटाच व्यक्ती होता, प्रशांत बडगुजर. हा कोणाला ज्यांच्यामुळे ओळखी झाली होती त्यांना येऊ पण नाही द्यायचा. त्यांनी पूर्ण प्लॅनिंग रचून काम केलेलं आहे. आता आपली मुख्य मागणी काय आहे? मुख्य मागणी म्हणजे आपल्याला पैसा नको, यांना सजा हवी आहे की जेणेकरून कोणाचे मेहनतीचे पैसे परत असे अटकायला नको. त्यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.